सर्वांना नमस्कार. मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव. आज दिनांक 15 मार्च रोजी आपण पूर्ण सगळे HPCL, IOCL, BPCL यांचे सप्लायर्स तसेच गॅस एजन्सीज आणि डिलिव्हरीज यांच्या सगळ्यांच्या बाबत एक बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेनुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये IOCL, HPCL, BPCL या तिन्ही एजन्सीकडे असणारा पुरवठा आणि असलेला स्टॉक हे दोन्ही अगदी पर्याप्त मात्रेमध्ये, म्हणजे अशी सिच्युएशन निर्माण होण्याच्या आधी जेवढ्या मात्रेमध्ये उपलब्ध होते त्याच मात्रेमध्ये आजही उपलब्ध आहेत असं दिसून आलेलं आहे. आणि काही ठिकाणी पॅनिक सिच्युएशनमुळे, एक्स्ट्रा बाईंगमुळे एक्स्ट्रा ज्या बुकिंग झालेल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी डिलेज आहेत, म्हणजे 2 किंवा 3 दिवसांपेक्षा जास्त वेळेमध्ये सप्लाय होताना दिसून येतो आहे. परंतु यामध्ये कुठलाही सप्लायचं शॉर्टेज नाही. अशा बऱ्याच केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे की नागरिकांनी सिलेंडरमध्ये गॅस शिल्लक असताना देखील एम्प्टी सिलेंडर्स म्हणून परत दिलेले आहेत आणि परत गॅसचे सिलेंडर्स नव्याने घेतलेले आहेत. तर ही फक्त पॅनिक सिच्युएशन आहे असं दिसून येत आहे. सप्लाय आणि पूर्ण सप्लाय चेनमध्ये आणि स्टॉकमध्ये कुठल्याही प्रमाणात कमतरता आढळून आलेली नाहीये. फक्त नागरिकांनी गर्दी करू नये. सप्लायच्या डिलिव्हरी बॉयला धमकावण्याच्या काही ठिकाणी अशा घटना घडून आल्याचं माझ्या कानावरती आलेलं आहे आणि एजन्सीच्या मार्फत कळवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती पोलिसांमार्फत जी कारवाई आहे ती करण्यात येईल. आणि एजन्सीजमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती लोक गर्दी करताना दिसून येत आहेत, तर तीही गर्दी करण्याची आवश्यकता नाहीये, कारण ती ऑनलाईन सिस्टीम आहे ती पूर्णपणे व्यवस्थित सुरळीत चालू आहे. तर माझी नागरिकांना विनंती आणि आवाहन असेल की आपण ऑनलाईनच्या सिस्टीमच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंग असेल आणि eKYC आणि OTPच्या माध्यमातून जे आपल्याला मिळणारे सिलेंडर्स आहेत ही सिस्टीम व्यवस्थित चालू असल्यामुळे आपण कृपया त्या सिस्टीमचा लाभ घेऊन घर बसल्या या सिलेंडरची डिलिव्हरी घ्यावी आणि कुठेही अशी पॅनिक सिच्युएशन क्रिएट करू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो. कुठेही साठेबाजी किंवा काळाबाजारी करताना जर आढळून आल्यास त्याच्यावरती एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत कठोर अशी कारवाई करण्यात येईल. त्यामुळे माझं सर्वांना आवाहन असेल की अशा कुठल्याही गोष्टींना थारा देऊ नये आणि अशा कुठल्याही गोष्टी तुमच्या निदर्शनास येत असल्यास त्याची तात्काळ कंप्लेंट रजिस्टर करावी, जेणेकरून अशा विकृत गोष्टींवरती आम्हाला तात्काळ आळा घालणे शक्य